This conference will now be recorded. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तसे शरीरमाद्यं खलु धर्मसारणं कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासो यद्भवान् तत् अहमत्र वक्षे उद्दिष्टमायुर्वेदस्य स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम् आतुरे रोगमुक्तिश्च द्वयमेतत् प्रयुज्यते योगशास्त्रे तु न किन्तु न तस्य प्रयोजनं द्वयोर्मोक्षप्राप्तिः स्यात् योगो मोक्षप्रवर्तकः स्वास्थ्यं च रोगमुक्तिश्च मोक्षप्राप्तिस्तथैव च सम्यगध्ययनेनैव आयुर्योगस्य तद्भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्ति। खाली आईला विचारलं प्रथमोऽध्यायः समाधिपादः अथ योगानुशासनं योगश्चित्तवृत्तिनिरोधः तदा द्रष्टुस्वरूपेऽवस्थानं वृत्तिसारूप्यमितरत्र वृत्तयः पञ्चतयः क्लिष्टाः प्रमाणविपर्ये विकल्पनिद्रास्मृतयः प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि विपर्ययमिथ्याज्ञानम् अतद्रूपप्रतिष्ठम् शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्पः अभाव प्रत्यालंबना वृत्तिर्निद्रा अनुभूत विषया संप्रमोषः स्मृतिः अभ्यास वैराग्याभ्यां तन्निरोधः तत्र स्थितौ यत्नोऽभ्यासः स तु दीर्घकाल नैरन्तर्य सत्कारा सेवितो दृढ दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यं तत्परं पुरुषख्यातेर्गुणवैतृष्ण्यं वितर्क विचारानन्दास्मिता रूपानुगमात् सम्प्रज्ञातः विराम प्रत्ययाभ्यासपूर्वक संस्कार शेषोऽन्यः भवः प्रत्ययो विदेह प्रकृतिलयानां श्रद्धा वीर्य स्मृति समाधि प्रज्ञापूर्वक इतरेषां तीव्र संवेगानाम् आसन्नः मृदमध्यादिमात्रत्वात् तैतो ततोऽपि विशेषः ईश्वर प्रणिधानात्मा क्लेशकर्म विपाकाशयेरपरां दृष्टः पुरुष विशेष ईश्वरः तत्र निरतिशयं सार्वज्ञ बीजं स पूर्वेषामपि गुरुः कानेनानवच्छेदा तस्य वाचकः प्रणवः तद्जपस्तदर्थभावनं ततः प्रत्यक्केतनाधिगमोऽप्यन्तरायाभावश्च व्याधिस्त्यानसंशयप्रमादालस्याविरतिभ्रान्तिदर्शनालब्धभूमिकत्वानवस्थितत्वानि चित्तविक्षेपास्त्यन्तरायाः दुःखदौर्मनस्याङ्गमे श्वासप्रश्वासाविक्षेपसह भुवः तत्प्रतिषेधार्थम् एकतत्त्वाभ्यासः मैत्री करुणा मुदितोपेक्षाणां सौदुःख पुण्यापुण्यविषयाणां भावना च चित्तप्रसादनं प्रच्छर्दन विधारणाभ्यां वा प्राणस्य विषयवती वा प्रवृत्तिरुत्पन्ना मनसि स्थितिनिबन्धिनी विशोका वा ज्योतिष्मती वीतरागविषयं वा चित्तं स्वप्ननिद्राज्ञानालम्बनं वा तथापि हठध्यानात् वा परमाणुपरममहत्त्वान्तोऽस्य वशीकारः क्षीणवृत्तेरभिजातस्यैव मणेर्गृहीतृग्रहणग्राह्येषु तत्तदनुगुणता समापत्तिः तत्र शब्दार्थज्ञानविकल्पे सङ्कीर्णा सवितर्का समापत्तिः स्थितिपरिशुद्धौ स्वरूपशून्यैवार्थमात्रनिर्भासा निर्वितर्का एतयैव सविचारा निर्विचारा च सूक्ष्मविषया व्याख्याता सूक्ष्मविषयत्वं चालिङ्गपर्यवसानं ता एव सदीर्घः समाधिः निर्विचारवैशारद्यध्यात्मप्रसादः प्रथमभरा तत्र प्रज्ञा श्रुतानुमानप्रज्ञाभ्याम् अन्यविषया विशेषार्थत्वात् तज्जः संस्कारोऽन्यसंस्कारप्रतिबन्धी तस्यापि निरोधे सर्वनिरोधात् निर्बीजः समाधिः इति पतञ्जलिविरचिते योगसूत्रे प्रथमः समाधिपादः। दुर्दैवाने माझं नेहमीच्या जागी जिथं पुस्तक असतं कोल्हटकरांचं तिथं ते सापडत नाहीये. मिसप्लेस झालंय असं दिसतंय.
आणि त्यांचं एक छोटेखानी पुस्तक होतं ते पण नाही दिसत आहे. करत असल्यामुळे पंचायत झालेली आहे. तर ठीक आहे, आता मी असा विचार करतोय की आपण पुढची पण सूत्र एकदा वाचूया. द्वितीयोऽध्यायः साधनपादः तपस्वाध्यायेश्वर प्रणिधानानि क्रियायोगः समाधिभावनार्थ क्लेशतनुकरणार्थश्च अविद्यास्मितारागद्वेषाभिनिवेशाः क्लेशाः अविद्याक्षेत्रमुत्तरेषां प्रसुप्ततनुविच्छिन्नोदाराणाम् दुःखानात्मसु नित्यशुचिसुखात्मख्यातिरविद्या दृग्दर्शनशक्त्योरेकात्मते वा स्मिता सुखानुशयी रागः दुःखानुशयी द्वेषः स्वरसवाहि विदुषोऽपि तथा रूढोऽभिनिवेशः ते प्रतिप्रसव हेयाः सूक्ष्माः ध्याने हेयास्तद्वृत्तयः क्लेशमूलः कर्माशयो दृष्टादृष्टजन्मवेदनीयः. पुस्तक नाही चालेल, हरकत नाही. निसार तर मी कितव्या पानावरती आलो होतो असं मला आठवत नाही. फक्त मला हे नाही, मराठी पण होतं पुस्तक, ते इथंच होतं खाली. ती दोन्ही पुस्तक आई कुठे आहे नेमकी विचारलं ते ते मराठी जरी संक्षिप्त आहे पहिलं सूत्र ते वाचून काढलं असतं. पहिल्या सूत्रावरचं जे भाष्य आहे ते जरी दाखवलंस तरी हरकत नाही. निसार म्हणतो त्याच्याकडे. क्लेशमूलः कर्माशय दृष्टादृष्टजन्म वेदनीयः सतिमूले तद्विपाको जात्यायुर्भोगाः ते लादपरितापफलाः पुण्यापुण्यहेतुत्वात् परिणामतापसंस्कार दुःखैर्गुणवृत्तिनिरोधाच्च दुःखमेव सर्वं विवेकः परिणामतापसंस्कार दुःखैर्गुणवृत्तिनिरोधाच्च दुःखमेव सर्वं विवेकिनः हेयं दुःखम् अनागतं द्रष्टुदृश्ययोः संयोगो हेयहेतुः प्रकाशक्रियास्थितिशीलं विविधेन्द्रियात्मकं भोगापवर्गार्थं दृश्यं विशेषाविशेषलिङ्गमात्रा लिङ्गानि गुणपर्वाणि द्रष्टादृश्यमात्रशुद्धोऽपि प्रत्ययानुपश्यः तदर्थ एव दृश्यस्य आत्मा कृतार्थं प्रति नष्टमपि अनष्टं तदन्यसाधारणत्वात् स्वस्वामिशक्त्योः स्वरूपोपलब्धिहेतुः संयोगः तस्य हेतुरविद्या तदभावात् संयोगाभावो आनं तदृशेः कैवल्यं विवेकख्यातिरविप्लवा आनोपायः तस्य सप्तधा प्रान्तभूमिः प्रज्ञा योगाङ्गानुष्ठानात् अशुद्धिक्षय ज्ञानदीप्तिरा विवेकख्यातेः योगाङ्गानुष्ठानात् अशुद्धिक्षय ज्ञानदीप्तिरा विवेकख्यातेः यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयोष्टाङ्गानि अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्या परिग्रहाः यमाः जाति देश काल समयानवच्छिन्नाः सार्वभौमा महाव्रतम् शौच संतोष तपस्वाध्यायेश्वर प्रणिधानानि नियमाः वितर्क बाधने प्रतिपक्ष भावनम् हिंसा
कारितानुमोदिता लोभक्रोधमोहपूर्वका मृतमध्यादिमात्रा दुःखाज्ञानानन्तफला इति प्रतिपक्षभावनम् अहिंसा प्रतिष्ठायां तत्सन्निधौ वैरत्यागः सत्यप्रतिष्ठायां क्रियाफलाश्रयत्वम् अस्थेयप्रतिष्ठायां सर्वरत्नोपस्थानम् ब्रह्मचर्यप्रतिष्ठायां वीर्यलाभः अपरिग्रहस्थैर्यजन्मकथन्ता सम्बोधः शौचात् स्वाङ्गजुगुप्सा परैरसंसर्गः सत्त्वशुद्धिसौमनस्यैकाग्र्य इन्द्रियजयात्मदर्शनयोग्यत्वाच्च संतोषात् अनुत्तमसुखलाभः सिद्धिरशुद्धिक्षयात् तपसः स्वाध्यायात् इष्टदेवता संप्रयोगः समाधिसिद्धिः ईश्वरप्रणिधानात् स्थिरसुखम आसनम् सुश्रुतच्या व्हॉट्सअपवर पाठवले आहे. ओके, तुझ्या व्हॉट्सअपवरती हे पाठवलं विवरण. प्रयत्नशैथिल्यानंत समापत्तिभ्यां ततो द्वन्द्वानभिघातः श्वास प्रश्वासे गतिविच्छेद प्राणायामः बाह्याभ्यन्तरस्तंभ वृत्ति देशकाल संख्यापि परिदृष्टो दीर्घसूक्ष्मः बाह्याभ्यन्तर विषयाक्षेपी चतुर्थः ततः क्षीयते प्रकाशावरणं धारणासु च योग्यता मनसः विषयासंप्रयोगे चित्तस्वरूपानुकार इव इंद्रियाणां प्रत्याहारः ततः परमावश्यकतेन्द्रियाणाम् इति पतंजलि विरचिते योगसूत्रे द्वितीय साधन पादः. सापडलं? नको मला दे ना, मोबाईल वर वाचलं. हो, नाही मग मेल करून म्हणजे मग तो डाउनलोड करून वगैरे उपयोगी. बर ठीक आहे, बघूया. आता काय आहे तर आणि असं कसं गेलं पुस्तक, कुठे गेलं म्हणजे? नाही आला अजून तरी.
बर ठीक आहे. हा हा अथ योगानुशासनम. हिरण्यगर्भाच्या उपदेशापासून परंपरेने प्राप्त झालेल्या योगशास्त्र आता आरंभ केले जात आहे. विवरण. शेषावतारात भगवान पतंजली मुनी प्रणीत योग दर्शनातील पहिल्या समाधिपादातील हे पहिले सूत्र आहे. त्या पतंजली हे शेषाचे अवतार अशा स्वरूपाचे म्हणून मानले जातात. आणि म्हणून आता पतंजलीचे काही पुतळे किंवा जे काही चित्र उपलब्ध होणारी अशा स्वरूपाचे आहेत, तर खालचं अंग हे शेषाचं आणि वरचं मुनीचं अशा स्वरूपाचं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी कोइंबतूरला गेलो असताना मला प्रेझेंट मिळालेली एक ब्रॉन्झची मूर्ती आहे, तर ती या प्रकारची अशा स्वरूपाची आहे. यातील प्रारंभीचा अथ हा शब्द योगशास्त्राच्या आरंभाचा सूचक आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही शास्त्राच्या आरंभी मंगलाचरण करण्याचा शिष्टाचार आहे. या पहिला जो अथ शब्द आहे हा मंगलसूचक अशा स्वरूपाचा आहे. त्याच अनुसरून अथ या शब्दाने मंगलाचरण ही सहज साधले आहे. कारण ओंकारश्च अथ शब्दश्च द्वाव्यत ब्रह्मण पुरा कंठम भित्वा विनिर्यातो तेन तस्मान मांगिलिक उभौ तेनेमो मंगलो स्फुतो असं हृदयातला जो पाठ आहे, मला वाटतं चक्रपाणी दत्ताच्या टीकेतला पाठ आहे, तिथे या प्रकारचा आहे. ते ओंकार आणि अथ शब्द हे ब्रह्मदेवाच्या मुखातून पहिल्यांदा बाहेर पडले आणि म्हणून त्यांना मांगलिक अशा स्वरूपाची संज्ञा आहे. तेव्हा या अथ शब्दाने शास्त्रारंभाप्रमाणे मंगलाचरणी सहज सूचित केले आहे. या सूत्रात योगशासनम असे न म्हणता योगानुशासन असे म्हटले आहे. तेव्हा अथ योगानुशासनम असं म्हणायचे अथ योगशासन असं सुरुवात करता आली असती, पण योगशासनम असं न म्हणता योगानुशासन या स्वरूपाचं म्हटलंय, तर त्याला अनुहा उपसर्ग विशेष अभिप्रायाने लावला आहे. इतर अनेक शास्त्रांप्रमाणे हे अष्टांग योग शास्त्र सुद्धा हिरण्यगर्भापासूनच प्रकट झालेले आहे. म्हणून अष्टांग योगशास्त्राची वैदिक परंपरा सूचित करण्यासाठी अनुहा उपसर्ग या सूत्रात योजिला. तर इतर अनेक शास्त्राप्रमाणे अष्टांग योगशास्त्र हे सुद्धा वेदानुगामी अशा स्वरूपाचं हिरण्यगर्भापासूनच प्रकट झालेलं अशा स्वरूपाचं. हिरण्यगर्भाविषयीचं सविस्तर विवेचन उपोद्घातामध्ये अशा स्वरूपाचं आलंय. तर ते खरं म्हणजे आपण त्या विवेचनापर्यंत आज कदाचित पोहोचलो असतो, पण ठीक आहे, ते पुस्तक सापडले की आपण बघूया. म्हणून अष्टांग योगशास्त्राची वैदिक परंपरा सूचित करण्यासाठी अनुहा उपसर्ग या सूत्रात योजला आहे. कोणत्याही शास्त्रात प्रारंभ करताना अनुबंध चतुष्टय सांगण्याचा प्रघात आहे. अधिकारी, प्रयोजन, विषय आणि संबंध या चारच अनुबंध चतुष्टय असं म्हणतात. तेव्हा खरं म्हणजे आयुर्वेदाच्या ग्रंथांच्या बाबतीमध्ये पण अनुबंध चतुष्टय सांगण्याची खरं तर गरज आहे. मला वाटतं चक्रपाणी दत्ताच्या टीकेमध्ये याविषयीचा उल्लेख आलेला आहे सुरुवातीच्या इतिहासमावर रात्र्या देवमनुष्या आता तो दीर्घजीवी ते अध्याय व्याख्यास्याम याच्या टीकेवरती पण मला वाटतं आहे. तसं आपण आयुर्योग हा विषय धरून करतो आहोत आता, तर त्यालाही या प्रकाराने अनुबंध चतुष्टय सांगणं गरजेचं स्वरूपाचं राहील. तर माझी यामागची मूळ प्रेरणा योगशास्त्र समजून घेणं, आयुर्वेद आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोच आहोत, आणि या दोहोंच्या मिलनातून आयुर्योग
अशा स्वरूपाचं शास्त्र लोकांपर्यंत पोहोचवणे आणि विशेषतः आयुर्वेदाचा शारीराचा बेस घेऊन योगाचे पुढचे विचार मांडणे अशा प्रकारची गोष्ट मला अपेक्षित असणार आहे. त्या तिथेही या प्रकाराने अनुबंध चतुष्टय सांगायला अशा स्वरूपाचे लागतील. आपण पुढे जाऊ तेव्हा त्याच्याविषयी विचार करू. विचारणीय शास्त्राचा अधिकारी कोण, त्याचे प्रयोजन काय, त्याचा विषय कोणता आणि अधिकारी प्रयोजन विषय यांचा या शास्त्राशी संबंध कोणता हे सांगणे मी अनुबंध चतुष्टय सांगणे. या योगशास्त्राचे अनुबंध चतुष्टय सुद्धा असा शब्दात सूचित केले असेल ते येणेप्रमाणे आहे. त्या अथ या शब्दानेच अनुबंध चतुष्टय सांगितले गेलेले आहे. ते आता कसं हे उलटकर त्याच्यामध्ये व्यक्त अशा स्वरूपात करतात. अधिकारी संसारातील आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक या तापत्रयाने जो अगदी त्रासलेला आहे, या तापत्रयापासून मुक्त व्हावे अशी ज्याच्या अंतःकरणात तीव्र इच्छा, कृतीत त्याचे पर्यवसान होईल अशी तीव्र इच्छा उत्पन्न झालेली आहे. ते आता आपण दुसरा पाठ जेव्हा वाचत होतो तेव्हा सर्व दुःखमेव विवेकिना, विवेकी माणसाच्या दृष्टीने सर्व दुःखच आहे अशा स्वरूपाचं. ज्याला आपण तात्कालिक सुख अशा स्वरूपाचं म्हणतो किंवा ज्याला सुख असं म्हणतो ते खऱ्या अर्थाने दुःखच आहे विवेकी माणसाच्या दृष्टीने. तर आधिभौतिक, आध्यात्मिक आणि आधिदैविक अशा प्रकारचे तीन प्रकारचे ताप किंवा तीन प्रकारचे दुःख लोकांना वाट्याला अशा स्वरूपाचे येत असतात. आणि या तापत्रयापासून मुक्त व्हावी अशी ज्याच्या अंतःकरणात तीव्र इच्छा निर्माण झालेली आहे आणि ती कशी तर कृतीत जिचे पर्यवसान येईल अशी तीव्र इच्छा होती. नुसती इच्छा होऊन जर पुढे काही कृती घडली नाही तर त्या इच्छेला फारसा काही अर्थ अशा स्वरूपाचा नाही. आणि म्हणून कृतीत जिचं पर्यवसान होईल अशा प्रकारची तीव्र इच्छा जर झाली तर ती खरी अर्थाने तीव्र इच्छा. त्या आयुर्वेदाची सांप्रतिक स्थिती जी आहे ती बदलावी अशी जर आमच्या मनामध्ये खरंच तीव्र इच्छा अशा स्वरूपाची झाली तर मी त्या दृष्टीने पावलं उचलली पाहिजे असा त्याचा अर्थ. नुसतीच इच्छा झाली आणि पुढे काहीच केलं नाही तर त्याला फारसा अर्थ अशा स्वरूपाचा राहत नाही. म्हणून जिचं कृतीमध्ये पर्यवसान होईल अशा प्रकारची तीव्र इच्छा असणं ही गोष्ट गरजेची अशा स्वरूपाची. योगाभ्यासाने कैवल्य प्राप्ती झाली म्हणजे या तापत्रयातून पूर्ण सुटका होईल एवढे सामान्य ज्ञान असून योगशास्त्राचे विशेष ज्ञान करून घेण्याची जिज्ञासा याच्या ठिकाणी प्रादुर्भूत झालेली आहे. तर हा उपाय आहे योगशास्त्र या तापत्रयातून मुक्तीचा असं सामान्य ज्ञान आहे आणि त्याचा साठी म्हणून हे शास्त्र जाणून घेणं, योगशास्त्राचे विशेष ज्ञान करून घेण्यासाठी जिज्ञासा ज्या ठिकाणी प्रादुर्भूत झालेली आहे. तर हाही सगळा भाग जो आहे तो आपण आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना जर लावण्याचा प्रयत्न केला तर MBBS ला ऍडमिशन मिळाली नाही म्हणून BAMS ला प्रवेश घेतला इथपर्यंतचा एक भाग अशा स्वरूपाचा नाही. पण आयुर्वेदाविषयी जिज्ञासा निर्माण होणं की काय आहे नेमकं हे आयुर्वेद शिकायला आलो खरा डिग्री घेणारे तर नेमकं काय आहे अशा प्रकारची जिज्ञासा अशा प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे किमान अशा स्वरूपाचं. तीही जर झाली नाही तर आम्ही नुसतेच BAMS होऊ आणि गतानुगतिक लोक याप्रमाणे अलोपॅथीची प्रॅक्टिस करून आपले जीवनक्रम चालू असणार. तर इथं निदान आयुर्वेदाविषयीची जिज्ञासा जागृत होणं ही गोष्ट गरजेची अशा स्वरूपाची राहील तसं इथे योगाच्या बाबतीमध्ये आहे. आणि आयुर्वेद आणि योग हे दोन्हीतले जे साधक असणार अशा स्वरूपाचे त्या दोघांसाठी आयुर्योगाची जिज्ञासा जागृत अशा स्वरूपाची गोष्ट अपेक्षित राहील. विहित कर्माचरणाने चित्तशुद्धी झाल्यामुळे
चित्तैकाग्र्य आणि चित्त निरोध यांचा अभ्यास करण्याची पात्रता ज्याच्या ठिकाणी आली आहे. तर विहित जे काही कर्माचरण आहे त्याने चित्तशुद्धी झाल्यामुळे वितर्का चित्तैकाग्र्य आणि चित्त निरोध यांचा अभ्यास करण्याची पात्रता ज्याच्या ठिकाणी आली आहे. तर हाही एक वेगळा असणार अशा स्वरूपाचा मुद्दा आहे की आमचं योग चित्तवृत्ती निरोध हा आता जर आमचं असेल योग चित्तवृत्ती निरोध तर चित्तवृत्तींचा निरोध आणि चित्तवृत्ती एका विशिष्ट ठिकाणी एकाग्र करणं आणि स्थूल आलंबनापासून अत्यंत सूक्ष्म अशा परमार्थ तत्वावरती ते स्थिर करण्याचा प्रयास करणं. तर हा भाग त्याच्यासाठी विहित कर्माचरणांची चित्तशुद्धी झाली तर या गोष्टी अशा स्वरूपाचं होऊ शकते. जर या प्रकाराने आम्हाला चित्तशुद्धी झाली नाही तर त्या पुढच्या गोष्टी ती पात्रता अंगी येणं अशा प्रकारच्या गोष्टी अवघड आहेत. मी वेदांत सार शिकलो होतो काही प्रमाणामध्ये, पूर्ण मात्र घेणं असं नाही झालं, परीक्षेला होतं. त्या ठिकाणी सुरुवातीलाच त्याने अनुबंध चतुष्टय स्वरूपाचे सांगितले. अधिकारी तू विधिवत अतीत वेद वेदांगत्वेन अपाततो अधिकताखिल वेदार्थ. विधिवत अधीत वेद वेदांगत्वेन, विधिवत ज्याने वेद आणि वेदांग यांचं अध्ययन केलेलं आहे आणि ज्याला आपाततः वरवर तरी वेदांचा अर्थ कळलेला अशा स्वरूपाचा आहे. आपाततो अधिकताखिल वेदार्थ. अस्मिन् जन्मनि जन्मांतरे या जन्मामध्ये किंवा मागच्या पूर्व जन्मामध्ये नितांत निर्मल स्वांतः साधन चतुष्टय संपन्न त्याच्यामध्ये नित्य कर्म जी आहेत ती करून त्याचं नितांत निर्मल स्वांतः, त्याचं अंतःकरण नितांत निर्मल अशा स्वरूपाचं झालंय. साधन चतुष्टय संपन्न आणि प्रमाण, साधन चतुष्टय संपन्न आणि प्रमाण. तर ठीक आहे, सांगायचा तात्पर्य अर्थ असा की विहित कर्माचरण जे आहेत त्यांनी चित्तशुद्धी अशा स्वरूपाची होते आणि मग चित्त एकाग्र आणि चित्त निरोध यांचा अभ्यास करण्याची पात्रता आणि आरोग्य देश काल समय इत्यादी सामग्रीची अवश्य तेवढी अनुकूलता ज्याला लाभली आहे. तर आरोग्य देश काल समय पण घेतलाय, काल घेऊन समयाचा अर्थ काहीतरी जरा वेगळा स्वरूपाचा करायला लागेल. इत्यादी सामग्रीची अवश्य तेवढी अनुकूलता ज्याला लाभलेली आहे. ह्या गोष्टी अनुकूल अशा स्वरूपाच्या ज्याच्या बाबतीत आहेत अशा प्रकारचा मुमुक्षु अथवा साधक हा या योगशास्त्राचा उत्तमाधिकारी. त्या मुमुक्षु म्हणजे ज्याला मोक्षाची इच्छा आहे अशा स्वरूपाचा, आणि साधक ज्याला काहीतरी साध्य सिद्ध करायचंय, साधायचंय, ज्यासाठी जो आपली तपश्चर्या पणाला स्वरूपाचं लावतो तो साधक हा उत्तमाधिकारी, हा योगशास्त्राचा उत्तमाधिकारी, हा या योगशास्त्राचा उत्तम अधिकारी जाणावा. या सर्वात ज्या प्रमाणात मुमुक्षूच्या ठिकाणी उणेपणा असेल त्या प्रमाणात तो मंदाधिकारी. तर हे नसले तर तो अधिकारीच नाही का? तर तसंही नाहीये. गांगुसर असं नेहमी म्हणायचे की एव्हरी पर्सन, हे मला वाटतं डी नर्निशचं का कोणाचं तरी वाक्य आहे, हॅज अ कपॅसिटी टू लिबरेट. एकही व्यक्ती अशी नाही
की जिला ही क्षमता नाही, सर्वांना ही क्षमता आहे. फक्त सगळ्यांना त्याची तीव्र इच्छा आहे किंवा नाही हा वेगळा असणार आहे त्याचा एक आहे. आणि एक हाऊ टू बी अ बिलियन अर्नर म्हणून एक पुस्तक आहे प्रख्यात. त्याचं म्हणणं असं आहे की तुम्हाला मुळात मला लाखो डॉलर्स कमवायचे अशी इच्छा पाहिजे, मग तुम्ही बिलियन ओनर होण्याचं स्वप्न बघू शकता. तसं मला मोक्षाची इच्छा आहे असं जर झालं तरच मी या प्रकाराने मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतो. तर इच्छा तीव्र असणं ही गोष्ट खूप आवश्यक असणारी अशा स्वरूपाची आहे. तर यामध्ये जर कमवणेपणा असेल तर तो मंदाधिकारी समजावा. मंदाधिकाऱ्यानेही योगशास्त्राचे परिशीलन आणि योगाभ्यास आवश्यक करावाच, कारण त्या योगाने त्याच्या ठिकाणी उत्तम अधिकार प्राप्त. त्या मंदाधिकार आहे म्हणून करू नये असं तर नाहीये, तो निवृत्त होऊ नये, तो प्रयत्न करत राहावं, म्हणजे तो उत्तमाधिकारी स्वरूपाचा बनेल आणि उत्तमाधिकारी बनला तर त्याला प्रयोजन. तेव्हा हे अधिकारी संबंधातलं वर्णन झालं. द्रष्टा हा वास्तविक स्वरूपाने दृश्याहून अलिप्त असाच निरंतर आहे, किंबहुना द्रष्टा व दृश्य असा वास्तविक भेद तत्वतः विद्यमान नाहीच, परंतु चित्ताच्या ठिकाणचे जे अविद्या इत्यादी क्लेशरूप दोष त्यांच्या योगानं तो चित्तवृत्तींची तादात्म्य पावल्यासारखा होतो. त्या द्रष्टा हा वास्तविक स्वरूपाने दृश्याहून अलिप्त असाच निरंतर आहे. जे काही दृश्य दिसतं तो पाहणारा हा त्याच्यापासून नेहमीच अलिप्त असणारा असाच निरंतर. किंबहुना द्रष्टा व दृश्य असता वास्तविक भेद तत्वतः विद्यमान नाहीच. आता ही दोन वाक्य परस्परांची विभिन्न असणारे अशा स्वरूपाचे आहे. पहिलं वाक्य जे आहे हे आम्ही सर्वसामान्यपणे द्रष्टा आणि दृश्य याच्यामध्ये फरक असतो असं मानणार अशा स्वरूपाचा. मी पाहतो असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा मी वेगळा आणि मी पाहत असलेली गोष्ट वेगळी असणार अशा स्वरूपाची. आणि म्हणून इथपासून सुरुवात करून पाहणारा मी आणि पाहिलं जाणार हे एकच आहे, याच्यामध्ये वस्तुतः भेद काही नाहीच असणार. ज्ञानेश्वरांनी सुद्धा आगाजे झालेची नाही त्याची वार्ता काय कसू अशा प्रकारची एक ओवी. त्या विश्व निर्माण झालेलंच मिळते तर त्याच्याविषयी काय विचार करतात. तेव्हा हे आत्मतत्वच विश्वरूपाने भासत अशा स्वरूपाचा एकंदर सिद्धांत आहे. आणि जेव्हा हे द्वैत संपत, आत्मतत्व हेच पाहणार, आत्मतत्व हाच त्याचा विषय असणार. द्रष्टा आणि दृश्य हे वेगळे नाही, एकच आहे. अशा प्रकारची जेव्हा परिस्थिती येते तेव्हा त्याला मोक्ष अशा स्वरूपाचं म्हणायचं. हे कशामुळे होतं तर चित्ताच्या ठिकाणचे जे अविद्या इत्यादी क्लेशरूप दोष त्यांच्या योगानं तो चित्तवृत्तींची तादात्म्य पावल्यासारखा होतो. त्याचं वर्णन पुढे अर्थात येणार आहे की चित्ताच्या ठिकाणचे क्लेशरूप प्रकारचे जे दोष आहेत त्यांच्यामुळे तो चित्तवृत्तींची तादात्म्य पावल्यासारखा स्वरूपाचा होतो. असंप्रज्ञात समाधीच्या अनुभवाने चित्ताच्या ठिकाणी आत्म्याच्या केवल भावाचा साक्षात्कार उत्पन्न होतो आणि मग चित्त समाहित असताना ज्याप्रमाणे अनात्म वस्तूंच्या ठिकाणी त्याचा अभ्यास नसतो त्याचप्रमाणे ते व्युत्थान दिशेत असतानाही आत्म्याच्या असंगत्वादिकांचे अखंड अनुसंधान चित्तात राहू शकते. तर ह्याचा अभ्यास घडणं आवश्यक आहे. संप्रज्ञात समाधी आणि त्याच्या पुढे असंप्रज्ञात समाधी यांच्या अभ्यासाने जेव्हा तो अस्मिताभाव म्हणजे मी आहे एवढ्याच गोष्टीपर्यंत जाऊन पोहोचतो, सवितर्क सविचार आनंद आणि सास्मित अशा स्वरूपाचं जे संप्रज्ञात समाधीचे 4 टप्पे त्यांचं आपण थोडस वर्णन आधी बघितलेलं, पण आता पुन्हा सरांनी त्याच्याविषयी बोलू असणार अशा स्वरूपाचं.
आणि मग त्याच्यापुढे असंप्रज्ञात समाधीचा प्रांत असणारा अशा स्वरूपाचा. तर असंप्रज्ञात समाधीच्या अनुभवाने चित्ताच्या ठिकाणी आत्म्याच्या केवळ भावाचा साक्षात्कार उत्पन्न होतो. त्या अस्मिता हा जो काही भाग आहे मी आहे एवढंच अस्तित्व असणारा स्वरूपाचा तो खर तर संप्रज्ञात समाधीचा शेवटचा भाग असणारा स्वरूपाचा किंवा चरमावस्था स्वरूपाची आहे. आणि त्याच्या पुढे प्रकृतीलय अशा स्वरूपाची पण गोष्ट घडते. तिथं फसगत होण्याची शक्यता असते. प्रकृतीलयामा अशा स्वरूपाचं. आणि त्याच्यातूनही तुम्ही पलीकडे गेलात असणारा अशा स्वरूपात ऋतंभरा प्रज्ञा जागृत अशा स्वरूपाची झाली तर मग कैवल्य साक्षात्कार अशा स्वरूपाचा होतो. हा अनुभव एकदा घेतला असणारा अशा स्वरूपाचा. मग चित्त समाहित असताना ज्याप्रमाणे अनात्म वस्तूंच्या ठिकाणी त्याचा अध्यास नसतो, चित्त कुठेतरी एकाग्र अशा स्वरूपाचं झालेलं असताना इतर ठिकाणी त्याचा अध्यास नसतो, त्याप्रमाणे ते विज्ञान दशेत असतानाही आत्म्याच्या असंगत्वादेकांचे अखंड अनुसंधान चित्तात राहू शकते. मुक्त योगाची जी काही अवस्था आहे ही लौकिक अर्थाने तो जगतोय अशा स्वरूपाचा आहे. पण म्हणजे जशी नित्यकर्म खाणं पिणं झोपणं वगैरे अशा स्वरूपाचं काहीतरी चालू आहे, पण त्याचं नित्य अनुसंधान आत्म्याशी असणार अशा स्वरूपाचा आहे. त्याची कोणत्या गोष्ट सांगितली होती चंडी जाण्यावर कुत्ता जाणे अशा स्वरूपाची. की तो योगी असाच मुक्त योगी पडून राहिलेला असायचा, कोणी खायला आणून दिलं तर खायचा वगैरे अशा स्वरूपाचा. तेव्हा एका माणसाने त्याला मिरचीचा गोळा वाटलेला खायला आणून दिला, तरी ते खाल्ला. दुसऱ्या दिवशी हा माणूस बघायला गेला की काय झालं त्याचं. तेव्हा याला शुद्ध नव्हतीच कपड्यांची, गुदद्वार सुजलं होतं, त्यातून रक्त बाहेर येत होतं, एक कुत्रा ते रक्त चाटत होता असं गोष्ट. त्या माणसाला आपली लाज वाटली, तो खजील झाला की आपण निष्कारणच या योग्याला त्रास दिला, म्हणून त्यांनी क्षमा मागितली. त्या योग्याने विचारलं नेमकं काय झालं. तर त्यांनी सांगितलं असं असं मी तुम्हाला मिरचीचा गोळा आणून दिला, तुम्ही तो खाल्ला. मग पुढे काय झालं. त्यांनी सांगितलं असं ते गुदद्वार सुजले, रक्त येत आहे, कुत्रा रक्त चाटताय. तेव्हा योग्याने उत्तर दिलं चमडीच्या अन्यावर कुत्ता का नाहन देहा, मी देह नाही, त्यामुळे मला यातलं काहीच होत नाही असणार अशा स्वरूपाचं. तर माझं अनुसंधान सदैव त्या आत्म्याच्या ठिकाणी स्वरूपाचं असेल तर व्युत्थान दशा असू नये. म्हणजे म्हणलं तर मी लौकिक व्यवहार करतोय, मिरचीचा गोळा खातोय, त्याने मला काहीतरी शरीराला क्लेश होत आहे, पण त्या कशातच मी नाही, मला कशातच त्या भ्रांत अशा स्वरूपाची नाही. त्यामुळे आत्म्याच्या असंगत्वादिकांचे अखंड अनुसंधान चित्तात राहू शकते. या अवस्थेचा पूर्ण परिपाक झाला म्हणजे चित्ता ठिकाणी दृश्य म्हणून द्रष्ट्याहून काही वेगळी वस्तू आहे अशी प्रतीती न येता चित्तासह सर्व दृश्य स्वरूपाकारच होऊन राहते. ही चरमावस्था म्हणजे कैवल्य आहे. त्या ह्या अवस्थेचा पूर्ण परिपाक झाला आणि चित्ताच्या ठिकाणी दृश्य म्हणून द्रष्ट्याहून काही वेगळी वस्तू आहे अशी प्रतीती न येता चित्तासह सर्व दृश्य स्वरूपाकारच होऊन राहते. चांगदेव 65 ज्ञानेश्वरांचं हे आहे आणि त्याची ऑडिओ सीडी मी ऐकली. सुरुवातीपासूनच डायरेक्टली चांगदेवानी ज्ञानेश्वरांनी चांगदेवाला उद्देश करायला सुरुवात केली आहे की हे जे काही विश्व भासतं हे ब्रह्मच आहे आणि ते फक्त आपल्याला विश्वासारखं भासतं असणार अशा स्वरूपाचं, त्या काही वेगळं असणार अशा स्वरूपाचं नाहीये असणार. डायरेक्ट विषयाला हात घातलाय असणार अशा स्वरूपाचं. तेव्हा द्रष्टा आणि दृश्य या दोन गोष्टी भिन्न नाहीच आहेत, त्या एकच आहेत असणार अशा स्वरूपाचं. आणि ही चरमावस्था म्हणजे कैवल्य आहे आणि ह्या कैवल्याची प्राप्ती ह्या योगशास्त्राचे अंतिम प्रयोजन आहे. तेव्हा ह्या कैवल्याची प्राप्ती हे योगशास्त्राचं अंतिम प्रयोजन अशा स्वरूपाचं आहे. चित्ताच्या वृत्तींचा निरोध हा
योग होय. त्या चित्तवृत्ती निरोध म्हणजे योग अशा स्वरूपाचं होय. योगाला अपेक्षित जो सहेतुक आणि प्रयत्नपूर्वक केलेला वृत्ती निरोध तो नसतो. मात्र यदृच्छेने घडून येणाऱ्या सत्वोद्रेकामुळे त्या चित्ताच्या ठिकाणी जी ध्यानाधिक घडतात त्यामुळे त्या चित्तात तितक्यापुरता तरी सात्विक सुखाचा आविर्भाव होतो. आणि त्या आनंदानुभवाने चित्ताची यापुढील प्रयत्न साध्य अशी जी एकाग्रता रूप अवस्था तिची प्राप्ती करून घेण्याची ओढ त्या चित्तात निर्माण होऊ शकते. हे जरा आणखीनच वेगळं आहे. जो सहेतुक आणि प्रयत्नपूर्वक केलेला वृत्ती निरोध तो योगाला अपेक्षित नाही. सुरुवातीला तो तशा स्वरूपाचा करायला लागतो. पहिलं जे सवितर्क अशा प्रकारची संप्रज्ञात समाधी आहे तिथे तुम्ही जाणून बुजून चित्ताला एक आलंबन अशा स्वरूपाचं देता आणि प्रयत्नपूर्वक इतरत्र भटकणारे चित्त त्या आलंबनावरती स्थिर करण्याचा प्रयत्न. मग पुढची सविचार संप्रज्ञात समाधी म्हणून जो काही प्रकार आहे त्याच्यामध्ये ते आलंबन साक्षात समोर असण्याची गरज नाही. फक्त त्या विषयाचं स्मरण मनामध्ये झालं की चित्त त्यामध्ये एकाग्र अशा स्वरूपाचं व्हायला लागतं. त्याच्या पुढच्या अवस्थेमध्ये आत्म्याच्या आनंद स्वरूपाचा अनुभव अशा स्वरूपाचा यायला लागतो. तीच आनंद असणारी अशा स्वरूपाची. आणि मग तीही अवस्था संपवून केवळ मी आहे एवढीच अवस्था अशा स्वरूपाची निर्माण. अशा प्रकारची गोष्ट त्या संप्रज्ञात समाधीचा चौथा टप्पा. आता इथं हे सगळं प्रयत्नपूर्वक चाललं आहे अशा स्वरूपाचं. आणि प्रयत्न शैथिल्य आणि समापत्ती ह्यांनी पुढच्या गोष्टी हे जे प्रयत्नपूर्वक चाललेलं आहे त्याला कुठेतरी प्रयत्न शैथिल्य निर्माण करणं आणि आपसूक या गोष्टी घडायला लागतात. अशा प्रकारची गोष्ट अपेक्षित आहे. आणि म्हणून यदृच्छेने घडून येणाऱ्या सत्वोद्रेकामुळे त्या ठिकाणी जी ध्यानाधिक घडतात हा यदृच्छेने होणारा हे पुढच्या सूत्राचं आहे. त्या आधीचं सूत्र राहिलं सर. बर बर बर. मला असं वाटतंय की ते 4 कागद जे आलेत जे पे त्याच्यामध्ये जरा काहीतरी गडबड अशा स्वरूपाची होती. ते डबल काहीतरी केलं. मी आता एकदा शांतपणे ते करतो आणि मला माझ्या नवीन पुस्तक मिळेल मला पुढच्या वेळेपर्यंत तरी. त्यामुळे इतकी पंचायत अशा स्वरूपाची आहे त्यावेळेला होणार नाही. पण सांगण्याचा तात्पर्य असा की प्रयत्न शैथिल्य अशा प्रकारची पुढे गोष्ट अपेक्षित. सुरुवातीला प्रयत्न लागतो पण नंतर प्रयत्न शैथिल्य अशा स्वरूपाचा अपेक्षित आहे आणि त्याच्या योगानं पुढची वाटचाल होते. त्यातही यदृच्छेने घडून येणाऱ्या सत्वोद्रेकामुळे. तर यादृच्छिकी सिद्धी ही कधी कोणाला कशी होईल याच्याविषयी काही सांगता येत नाही अशा स्वरूपाचा. तर याच्याविषयी निश्चित नियम मांडता येत नाही. आणि म्हणून सत्वोद्रेकामुळे ध्यानाधिक घडतात आणि त्या चित्ताच्या तितक्या पुरक्या तरी सात्विक सुखाचा आविर्भाव होतो. आणि त्या आनंदानुभवाने चित्ताची यापुढची प्रयत्न साधण्याची जी एकाग्रता रूप अवस्था तशी प्राप्त करून घेण्याची ओढ त्या चित्तात निर्माण होऊ शकते. या सर्व विशेष कारणांमुळे अशा प्रकारच्या चित्तास विक्षिप्त चित्त असे म्हणतात. हे जरा आणखीन वेगळाच प्रकार आहे. ठीक आहे, पुढच्या वेळेला आपण विचार करूया. आता 10 वेळेला ओंकार आणि करू. आणि पुढच्या वेळेला मी थोडा आधी तयार होईल कारण मला लक्षात नाही आलं पुस्तक नेहमी ज्या जागेवर असते त्या जागेवर असायला पाहिजे होती. पण अचानक मिळेल नसतं. त्या 10 वेळेला ओंकार करूया.
योगेन चित्तस्य पदेन वाचां मनं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीना प्रसंयनं प्राणिनान्तोऽस्मि। विरम्यते व्याख्यान व्यापारः श्वः अपि भवति।